बरोबर एक हळदीचा पट्टा, एक कुकाचा पट्टा, एक हळदीचा पट्टा, एक कुकाचा पट्टा, असं आम्हाला दोघालाही दिसायला. वरनं बरोबर खेकड्या असा वार केला. वार केल्याबरोबर खेकड्याचं 2 भाग झाल्यात असं मला जाणवलं. पण उचलतोय तर खेकड्याचं भागच नाही, खेकडाच गायब. तिथे त्याच वेळेला त्याच रात्री आमच्यापाशी एक कुत्री होती एवढी. ती कुत्री त्या वाघाने नेलीच. तर तेवढ्यात आम्हाला घोंगराचा आवाज आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द फेअर FM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज गप्पा मारणार आहोत आमचे बाबा आनंदा शिंदे यांच्यासोबत. माझं नाव आनंदा कृष्णा शिंदे. हा माझा नातू. ह्याला माझ्या आयुष्यात घडलेली स्टोरी सांगतो की पोरांना कुठेही गेलं, कसंही वागलं तरी भुताखेत्याच्या बाबतीत जाणकर राहावं. आहेतच, नाही म्हणू नाहीत, तर त्यांना ती सांभाळून वागावं. मी माझ्या आयुष्यातला अनुभव त्याला सांगतो. आम्ही दोघं मित्रजण वयाच्या 12-13व्या वर्षी खेकड्याला गेलो होतो. खेकडं पकडत असताना आम्ही परकंदी गावाच्या वरपासून खेकडं पकडत वरती आलो. तर एक ठिकाणी आम्हाला असा मोठा ढव होता. तो पूर्वींपारपासून आम्हाला सगळ्याला माहीत होता की इथं मावलायचं ठाणे, इथं आपल्याला. पण माझ्या मनात काय की आपल्याला, आपण त्या दाळ्यातली राहणारी माणसं, आपल्याला कोण काय करणारी, मावलाई बी झाली तरी आपलीच आहे, आपण तिचेच आहोत. तिथं आम्हाला 6 ते 7 खेकडं गोल राऊंडनं दिसलं. मग ते गोल राऊंडनं दिसल्यानंतर मी म्हणतो, यार एका ठिकाणी एका डावात एवढं खेकडे आहेत, तर म्हटलं आपण पकडायचं. त्याला म्हणतोय मित्राला माझ्या. तेवढ्यात आत पाण्यात शिरलो की पाण्याचा एक हळदीचा पट्टा, पाण्यात शिरल्याबरोबर पाण्याच्या लहरी अशा उठत्यात. त्या लहरींबरोबर एक हळदीचा पट्टा, एक कुकाचा पट्टा, एक हळदीचा पट्टा, एक कुकाचा पट्टा, असं आम्हाला दोघालाही दिसायला लागलं. तो काय म्हणला, नको इथं थांबायला, चला आपलं जाऊ इथनं. म्हणलं राहू दे रे, 5-6 खेकडं सोडून जायचं, एवढं चांगलं. मग म्हणला पकडायचं म्हणलं. मग माझ्या हातात नेहमी वाघनखी कुऱ्हाड असती. कुऱ्हाड म्हणजे नक्की दिसली ती अशी 2 कोचेची. ती नेहमी कुऱ्हाड माझ्या हातात असती. ती कुऱ्हाड माझ्या हातात असल्यामुळं मी म्हणलं, तू जरा गब्बस, शांत बत्ती धर. मग त्यानं गॅस बत्ती शांत धरली. मी वरनं बरोबर खेकड्या असा वार केला. वार केल्याबरोबर खेकड्याचं 2 भाग झाल्यात असं मला जाणवलं. पण उचलतोय तर खेकड्याचं भागच नाही, खेकडाच गायब. तिथनं खेकडा गायब झाल्याबरोबर ते बेल्यानंतर मागं सरायला लागलं. बत्ती घेऊन मागं सरतोय तर त्याचं पाय खालनं पाणी वाढायला लागलं. घाबरायला लागला तो. मग मी त्याच्या हाताला धरलं, बत्ती पडली, तो पडला. आमचं धरलेलं खेकड्याचं गोंट तेवढं मी कसं तरी सावरलं आणि त्याला एका हातानं धरून असा उचलल्यानंतर मग तो बाहेर आलो निघून आणि घरी आलो. घरी आल्यानंतर त्याला ताप थंडी यायला लागली. मग तो म्हणला, मला गार लागते. म्हटलं भिजल्यामुळे लागत असला र. म्हणला नाही, मला वेगळंच गार लागते. मग त्याच्या आईनं काय केलं, देवऋषाकडे गेली. आमच्या गावचा देवऋषी, म्हणजे त्याच्या अंगात काय येत नव्हतं. तो नुसता असा देवळात जाणार आणि तो शेवट देवळातच मेला, इतका जालिम देवऋषी. मग त्यानं काय केलं, अंगात न येता एक देवाची भक्ती, नुसती भक्ती. पहाटे 3ला आंघोळ घालणारच देवाला, अभिषेक दर रविवारी करणारच, अशी त्याची येडी भक्ती, म्हणजे आंधळी भक्ती होती. मग त्यानं काय केलं, त्या देवाच्या तिथल्या अगरबत्तीचा अंगारा घेतला, त्या म्हातारीला त्याच्यात दिला. म्हणला जा लाव पोराला, ते लय चूक करून आले आज. मग तिनं लावला तो अंगारा आणून, झालं टकाटक. म्हणला पण आता त्याच्या अंगावरनं एक लिंबू द्यावं लागेल. तर त्या लिंबाला काय लावायचं, म्हणला हळद आणि कुकू. लावलं तिनं हळद कुकू. त्या पोराच्या अंगावरनं मी लिंबू देऊन आल्यानंतर तो झाला टकाटक. झाल्यानंतर दुसऱ्या रविवारी, म्हणजे येणाऱ्या रविवारी त्या म्हातारी गेली देवऋषाकडे. म्हणली काय करायचं. म्हणली काय नका करू, परडी द्या आपली 7 खानाची. दिली परडी, झाला टकाटक झाला. दुसरं काही दिलं नाही. 1972-73ची घटना आहे. 72-73ला इथं दरा म्हणून डोंगर आहे. त्या डोंगरात आमचा आजोळा आसवलीहून दुष्काळ पडला होता त्या काळात आसवलीला, खंडाळ भागात अख्ख्या. मग ती गुरं म्हशी आमच्या इकडं आणल्या होत्या. तर त्या दऱ्यात बैल न्यायचो मी चारायला. बैल चारायला नेत असताना
बैल त्यांच्यापाशी 2 बैल होते, एक काळा आणि एक पांढरा. पांढरा बैल इतका आरामी होता, कुत्रं दिसू कुणीही दिसू डरकूनच त्याच्यावर धावून जायचा. आणि काळा बैल असा होता की पाखरू उठलं तरी बुजून पळायचा. आता ती 2 तऱ्हेची 2 बैल आणि मी काहीतरी मला वाटतं 13-14 वर्षाचं वय असेल माझं. ह्या वयात मी ती 2 बैल घेऊन चाराय गेलो. दिवसभर वाघानं थैमान घातलेलं चौऱ्याच्या रानात. आता तिथनं आम्हाला दुसऱ्यांना सांगायला पाहिजे होता वाघ आलाय म्हणून, त्यांना कुणी सांगितलं नाही. आम्ही आपलं 2 मुंगशेवाडीचा एक मुलगा आणि मी दोघंजणं, त्याची 2 बैल आणि माझी 2 बैल चारत बसलो. या बैल पाण्यावर गेला. पाणी जांभुळण्याचं पाणी म्हणून आहे तिथं. पाणी असं आहे की मोठं वाघाळे असं, आणि त्याला झाकलेलं आहे पूर्ण मसराडानं ह्यानं, आणि त्यातनं आतनं पाणी येतं आणि वाघ त्यात जाऊन बसला पाण्यात आत पाय पसरून. आणि आम्ही अशी कुंडी बनवली होती पुढं. कुंडी बनवल्यानंतर मी म्हणतोय दररोज पाणी निवाळ येतं आणि आज पाणी खडूळ काय येते, म्हणून मी जरा पाण्याचं निरीक्षण करायला लागलो. बघितलं तर ज्यायला पाणी येतं याच खडूळच येतं. या बैल ताणलेली होती, म्हटलं असेल काय, जाऊन द्या मरून द्या. बैल गेला पाण्यावर, पाणी नाही पेता बैल. बैल डरकून ती कुंडी उकरायला लागला. कुंडी उकरायला लागला आणि ते दुसऱ्या बैलानं वास घेतला. त्याला काय वास आला असेल ते जे बुजलं ते पळालं लांब आणि हातीतच लागला घायला याला. पण त्या बैलाला सवाशी होती, त्याला हांतला कोणी दगडानं की धावूनच येणार. मग मी काय केलं, वर गेलो आणि वरल्या बाजूनं त्याच्या शेपटाच्या मागं दगड टाकला की तो दगडाच्या बाजूला जाईल म्हणून. मग तो वळला आणि त्या बैलाच्या दिशेने गेला. त्याला वाटलं ह्या बैलानंच काहीतरी, मग तो त्या बैलाच्या मागं, मी ह्या बैलाच्या मागं, असं आमचं लोंबळत वरनं खाली यायला लागलं. तेवढ्या पिरियडमध्ये वाघ त्यातनं बाहेर आला आणि वाट धरून खाली चालला. आम्ही त्याच्या मागं चाललो. या एवढ्या अंतरावर, कासऱ्याच्या अंतरावर वाघ पुढं चालायचं. जरा आम्ही पुढं गेलो की तिथनं उठायचा पुढं जायचा, तिथनं उठायचा पुढं जायचा. असं करत 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 आम्ही आमच्या घराच्या जवळपास आलो. तिथं आल्यानंतर मग म्हणलं आता काय करायचं. मला तर राग लय आला. 2 बैल तू इकडे धरलेली, भीतोय म्हण त्याला धरून ठेवला आणि धावून जातोय म्हण ह्याला धरून ठेवला. ते एक धावून जायचा आणि एक बुजून पळायचा. अशी माझी तारांगण झालेली दोन्ही हाताची. मग मी त्या बैलांना काय केलं, दिली सोडून, वाटेला पुढं लावली आणि दिली सोडून. माझ्या हातात ती थोटाकण्या दांड्याची कुऱ्हाड होती एवढी, जी फेकून आणली. ती दांडा फेकून आणलेल्या वस्तूचा लाकडाचा आवाज कसा भिर करत जातो. मग तसा करत गेल्याबरोबर तो नेमका वाघाला कुठं लागला काय झालं मला माहीत नाही. त्यानं जे हाव करून माझ्यावर आला. मी जाळी म्हणलं नाही, दगड म्हणलं नाही, काय नाही, बैलांच्या आधी घरी. मग किती फास्ट पळाला असेल मी. अशी आहे जनावराच्या मागं माणसानं गेलं ना तर लय सावध वागायचं. जनावराची बी पारख झाली पाहिजे. अजून एक किस्सा सांगतो बरं ना तुम्हाला. आमचा मित्र सुलतानपूरचा पोतेकर म्हणून, आम्ही मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर तो म्हणला म्हातारी घरी, त्यांना जळणाची सोय काहीतरी केली पाहिजे. मग म्हणला तुम्ही मला जळण द्याल का. म्हणलं देतो की. जळण काय किती पाहिजे तुला. म्हणलं एक बैलगाडीवर. म्हणलं देतो, पण म्हणला एका दिवसात द्यायचं कारण मला राजा नाही. म्हणलं देतो एका दिवसात. मग म्हणलं चालतंय, काय पाहिजे तुम्हाला. म्हणलं पार्टी, दुसरं काय. मग म्हटलं चालतंय ठीक आहे, जळण आणून द्याल त्याच दिवशी पार्टी. बरं म्हटलं. मग आम्ही आलो डोंगरात. आता एक गाडी भरायची म्हटल्यावर लाकूड बी तसंच बघितलं पाहिजे. मग आम्ही एक शिवरीचं लाकूड तोडलं मोठं, असं खोड होतं त्याचं. ते तोडलं, त्याच्या गंड्या पाडल्या आणि फोडायचं नाही म्हणलं, गाडी भरायची ना. मग असंच अख्खंच लाकूड टाकायचं. मग भरलं, 5-6 गंड्यात गाडी भरली. बैलगाडीला किती लागते, 5-6 गंड्यात गाडी भरली. गाडी नेऊन पोचवली. शनिवार होता त्या दिवशी गाडी पोचवली. म्हटलं उद्या पार्टीला. बरं म्हणलं. मग आम्ही संध्याकाळचं गेलो चालत, 3 जण, आमचे दुसरे 2 मित्र आणि मी. गेलो बाबा. तिथं गेल्यावर मग आम्हाला म्हटला आला तुम्ही. मग तिथनं पुढं त्याची मटणाची तयारी. मग मटण आणाय गेला. दारू बिरू मटण बिटण सगळं जेवण खावण झालं आमचं. आम्हाला 10:30 11:30 वाजले असतील, 11-11:30 रात्रीच्या. तिथनं निघालो. आता अंधार होता. मग म्हटलं काय केलं पाहिजे. म्हटलं उजेडाची सोय. मग त्यानं एक टायर दिला आम्हाला आणि एक माचीची पेटी. मग तो टायर घेतला आम्ही, पेटावला आणि केवऱ्यावाड्याच्या आड्याला आलो. त्यावेळेला मधनं रोड होता. मधल्या रोडनं चालत आलो.
केवढा वडा वळडून आड्याला आलो की पांद होती बारकी, पांदच आहे ती अखंड ह्याकडे त्याकडं. मग आम्ही मागं चाललो आहे, साप पुढं चालला आहे, आम्ही मागं चाललो आहे, साप पुढं चालला आहे. असं करत करत एक कॉर्नर आहे इतापेच्या जमिनीचा, त्या कॉर्नरवर आलो की सापानं टन मारला आणि साप गायब झाला. आता म्हटलं साप गेला. पुढं आलो परकंदीचा लव्हारच्या आधीचा वडा, त्या वड्यापासून आड्याला आलो की आमचा टॅम्बा विजला. विजल्यानंतर आम्ही पेटवण्याचा प्रयत्न करतोय तिघंजणं. टॅम्बा पेटतोय कुठं, अख्खी माचीची काडी संपली आमची. मग आता एकच काडी शिल्लक आहे. म्हणतो आता काय करायचं, म्हटलं बसा जरा शांत. बसलो. नेमका 12 वाजायचा टायमिंग आला तेवढ्या पिरियडमध्ये. बसल्यानंतर मग म्हणली आता काय करायचं, बसतो तर तेवढ्यात आम्हाला घोंगराचा आवाज आला. अरे म्हटलं कोणतरी घोडवाला आला आहे लग्नावनं कुठनं तरी. परकंदीच्या पांदीनं इकडं लव्हारला जायला परकंदी ते लव्हार पांद एकमध्ये, आणि त्या पांदीच्या आड्याला आम्ही मधनं पांद गेली. पांद क्रॉस करून आम्हाला वाडीला रोडला यायचं. तर ते पांद क्रॉस करायच्या आधीच ते आम्हाला टॅम्बा विजला. तो घोडा क्रॉस करून पलीकडे गेला लव्हारच्या साईडला की एक होती ती कांडी पेटावली की टॅम्बा पेटला. आमचा बागदीशी जाळ झाला. जाळ झाल्यावर आम्ही तिघं बी घाबरलो, एकदम जाळ झाला मोठा. मग तिथनं कसं तरी घरी आलो तसं डायरेक्ट देवळातच गेलो. देवळात गेलो तर ते म्हातारं बसलंच होतं देवळात. आपलं असं गुंगडीची वळवटी केलेली, वाकाळे खातारलेली ना अंगाव घेऊन बसलो. म्हटलं का राहिला, भेलाय वाटतं कुठंतरी. म्हणलं नाही भेलो आम्ही, पण अशी घटना घडली आहे. म्हणलं हे तुमच्या आधी मला कळले ही घटना घडली आहे ती, म्हणून तर मी बसलो, झोपलो नाही. मग म्हणलं काय करायचं. मग तिने ते आपला अंगारा घेतला, सानख्वाड म्हणून असतं म्हणजे अंगारा ठेवायचं एक दगडीचं हे केलेले, त्यातनं अंगारा घेतला ना आम्हाला लावला. लावल्यानंतर आम्ही तिघं चांगलं झालो. ताप थंडी आमची गेली. गेल्यानंतर म्हणलं आता दुसऱ्या दिवशी या माझ्याकडं. गेलो दुसऱ्या दिवशी त्याच्याकडं. म्हणला असं जर काय करायचं असं त्याला अवबुद्ध्या तर परत माझ्याकडे यायचं नाही, मी तुम्हाला आता वाचवले. मग म्हणलं का, म्हणला आपल्या बाळोबाची फिरी लव्हारच्या बाळोबाची गाडी घ्या चालली होती, पण त्यानं क्रॉस होऊन द्यायचं नाही म्हणून त्यानं तुमचा टॅम्बा भिजवला, कारण तुम्ही घाण खाल्ली होती. बरोबर. वशाट माशाट खाऊन दारू पिऊन तुम्ही माझा रोड क्रॉस करणार होता. बरोबर. मग त्याच्यासाठी म्हणला तुम्हाला तिथं टॅम्बा विजवून थांबवतं. फेरा पुढे गेला की तुमची वाट मोकळी गेली. तुम्हाला सगळ्या पोरांना सांगतो, ह्या गोष्टींनी भरोसा ठेवा. अशा गोष्टी आहेत. गावातलं गाव दैवत बी जागृत असतं, जागृत आहे. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत जागृत असतं. मग आपल्या ह्याच्यातली गावातली पोरं अडचणीच्या ठिकाणी आहेत, तर त्याच्यासाठी ग्रामदैवत आपल्या पाठीशी असतं. ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कुठेही जाताना ग्रामदैवतेवर विश्वास ठेवून चालायचं. ग्रामदैवतेला विसरला ना, तो गोत्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हे मला तुम्हाला सांगायचे, बाकी दुसरं काय नाही. प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे, जीवनात येऊन सावध जगलं पाहिजे.